हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार, मी स्वप्नाली रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत रमजान ईद स्पेशल गुलगुले कसे करायचे ते बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मग इथं काय काय साहित्य घेतले ते बघूयात। तर ह्या वाटीने 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। ह्यात 1 वाटी आहे आणि ही 1 वाटी मी तुम्हाला वाटीने घेतले, ते वाटीचं प्रमाण दाखवण्यासाठी ह्यात 1 वाटी भरून ठेवले। इथं घेतलेला आहे बडीशोप, विलायची, थोडीशी साखर टाकून बारीक करून घेतली। आणि कोणताही गोडाचा पदार्थ करताना त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार। आणि 1 वाटी घेतलेला आहे गूळ चिरून घेतलाय। आणि आपल्याला पीठ भिजवायचं आहे, त्यासाठी इथे 1 ग्लास पाणी घेतले। गूळ पातेल्यामध्ये टाकून घेऊया आपण आणि विरघळून घ्यायचा आहे। 1 ग्लास पाणी टाकून गूळ आपण विरघळून घेऊया। गूळ आपण पातेल्यामध्ये पाणी ओतून विरघळून घेतलाय। इथे 1 वाटी पीठ आहे, ही दुसरी पण वाटी आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया। टाकायचं चवीनुसार थोडंसं वेलची पूड आणि बडीशोप बारीक करून टाकायची ह्याच्यामध्ये, साखर थोडीशी टाकून। बडीशोप टाकल्यामुळे आपल्या गुलगुलेला खूप छान अशी चव येते आणि टेस्ट सुद्धा लागतं। चांगलं मिक्स करून घ्यायचं असं। आणि ह्याच्यामध्ये जे आपण गुळाचं पाणी केलंय ना, ते ओतायचं आहे थोडं थोडं करून, शोधून ओतायचं बघा पाणी। ह्याच्यामध्ये कचरा किंवा माती सुद्धा असते, खडे निघतात गुळामध्ये, त्याच्यामुळे आपण शोधूनच ओतायचं। पाणी संपल्यानंतर आपल्याला जर आणखीन थोडंसं एक्स्ट्राचं पाणी लागलं तर दुसरं आपण पाणी घ्यायचं साधं। 1 ग्लास पाणी ओतलं होतं आपण गुळाचं, तर आणखीन दुसरं थोडंसं पाणी ओतून घेऊया, अर्धा ग्लास। मी तुम्हाला एकूण किती पाणी लागलं मी तुम्हाला सांगते शेवटी। बघा, ह्या ग्लासने आपल्याला 2 ग्लास पाणी लागलेलं आहे। गुळाचं 1 ग्लास पाणी केलं होतं आणि दुसरं आणखीन 1 ग्लास पाणी लागलेलं आहे। ह्याच्यापेक्षा जास्त पातळ करू नका, जर जास्त पातळ पीठ केलं ना तर आपले गुलगुले चपटे होतात। बघा, आपल्याला असं गोळा झाला पाहिजे, बघा असं सोडता आला पाहिजे गोळा। ह्या पद्धतीने जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, आणि जास्तही घट्ट असलं ना तर असे गुलगुले आतमध्ये दाटल्यासारखे होतात, आतमध्ये फुगत नाहीत, घट्ट होतात, आतमध्ये जाळी धरत नाही। तर आपण ह्याला अर्धा तासासाठी असंच भिजत ठेवायचं, ह्याच्यावर झाकण। अर्धा तास झाले आणि बघूया आपलं पीठ सुद्धा फुगलेलं आहे, चांगलं भिजले। पाव चमचा सोडा घेतलाय, ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा। सोडा टाकल्यावर चांगलं फेटून घ्यायचं आहे बघा हाताने असं। एकदम पीठ हलकं झालं पाहिजे, अशी जाळी जाळी येते। जर तुम्हाला पीठ भिजल्यानंतर थोडंसं जर घट्ट वाटलं एखाद्या वेळेस तर तुम्ही 2 ते 3 चमचे पाणी टाकून हलवायचं। चांगलं मिक्स करून घेऊया। सोडा टाकल्यानंतर 5 मिनिटं फेटून घेतले बघा, अशी जाळी जाळी आल्यासारखं झाले। एक 5 मिनिटं चांगलं पीठ फेटून घ्यायचं, म्हणजे आता बघा फेटल्यामुळं पीठ एकदम हलकं फुलकं झालेलं आहे आपलं। आणि बघायचं असं आपल्याला गोळा पीठ घ्यायचा हातावर आणि असा गोल गोळा येते का बघायचं, सोडायचं। जास्त तर ह्याच्यापेक्षा पीठ पातळ झालं ना तर आपले गुलगुले चपटे होतात, त्याच्यामुळे ह्याच्यापेक्षा जास्त पीठ पातळ करायचं नाही, असे सोडायला आले पाहिजे। तर आता आपण गुलगुले तळून घेऊया। तेल तापलं हे ओळखण्यासाठी मी थोडंसं पीठ टाकून बघितलंय बघा, आणि आपलं तेल सुद्धा चांगलं तापलेलं आहे, वरती आलेला आहे आपला गुलगुला छोटासा सोडलेला बघा, वरती फुलून आलेला आहे। तेल चांगलं तापलं की आपण गॅस कमी करायचा आहे। आता गुलगुले सोडून घेऊया। बघा, असे गोल गोल आपण सोडून घ्यायचे। आता हे गुलगुले ना एकसारख्या रंगावर येईपर्यंत आपण, तांबूस रंगावर येईपर्यंत हे एकसारख्या रंगावर आपण तळून घेऊया। बघा, गुलगुले आपले एकसारखे रंगावर तळून झालेले आहेत आणि काय फुगलेत बघा, गोल असे एकदम टम्म फुगून असे गोल झालेले आहेत, गोल गोल। ह्याच्यापेक्षा जास्त पीठ पातळ करायचं नाही, जर पीठ जर पातळ केलं ना तर आपले गुलगुले चपटे होतात। त्याच्यामुळे बघा एकसारख्या रंगावर तळले सुद्धा गेलेले आहेत, काय मस्त असे झालेले आहेत, रंग सुद्धा मस्त आलेला आहे आणि चवीला सुद्धा तेवढेच मस्त लागणार आहेत। चला मग आता आपण ताटात काढून घेऊया। आपले गुलगुले करून झालेले आहेत आणि काय मस्त असे झालेले आहेत बघा, रंग सुद्धा एकसारख्या रंगावर तळलेले आहेत आणि आतपर्यंत आपली जाळी झालेली आहे अगदी। बघा, मी तुम्हाला तोडून दाखवते, अगदी पोकळ असे झालेले आहेत। खूप छान असे हे गुलगुले तयार झालेले आहेत। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा।